नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनल पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। बघा, तुम्हा सर्वांना सर्वात आधी कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। इथं मी कृष्ण जन्माष्टमी विशेष असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। याकरता मी इथं श्रीकृष्णाला आवडणारा प्रसाद म्हणजे पंजिरी आपण बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 वाटी धनेपूड घेतलेली आहे। 1 वाटी इथे मी पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखरमध्येच वेलची बारीक करून घेतलेली आहे। 1 वाटी इथं खोबरं खिसून घेतलेलं आहे। खोबरं खिसून न घेता तुम्ही मिक्सरमधूनही बारीक करून घेऊ शकता किंवा त्याचे तुकडे घेऊ शकतात। इथं मी काजू बदाम 4-5 काजू आणि बदाम इथं थोडे पूर्ण बारीक न करता त्याचे थोडे मोठे तुकडे ठेवलेले आहेत। आणि इथं 10 ते 12 मनुका घेतलेले आहेत। त्यासोबतच इथं मी घेतलेलं आहे बघा 1 छोटा चमचा डिंक। आपल्याला हे सर्व जे मटेरियल आहे ते आपल्याला गावरान तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। इथं मी 1 चमचा गावरान तूप घेतलेला आहे। आता हे तूप छान तपू द्यायचं आहे आणि सर्वात आधी आपण हा जो डिंक आहे तो डिंक थोडा याच्यामध्ये ॲड करून तळून घेऊया। डिंक हा लगेच तळला जातो बघा। त्याला आपल्याला थोडंसं वर खाली हलवून घ्यावं लागेल आणि आपल्याला त्याला लगेच काढून घ्यायचं आहे, नाहीतर तो तळून जाण्याची शक्यता आहे। डिंक आपला तळून झालेला आहे। आता आपण त्याच तुपामध्ये आपल्याला इथं धनेपूड भाजून घ्यायची आहे। इथं मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे कारण तूप चांगलंच तपलेलं होतं। आता ही धनेपूड आपण या तुपामध्ये छान शेकून घेऊया। त्याला आपल्याला कंटिन्यू हलवून घ्यायचं आहे। बघा, लगेच त्या धनेपूडचा भाजल्यानंतर सुगंधित असा वास सुटतो। इथं वासही सुटायला लागलेला आहे। आता हे धनेपूड आपण प्लेन अशा ताटामध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी। इथं मी 1 चमचा तूप परत गरम करायला घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काजू बदाम आणि किशमिश भाजून घ्यायचे आहेत। अगदी मंद आचेवर यांना आपण हलवून भाजून घेऊया। भाजल्यानंतर काजूचा अगदी हलकासा रंग चेंज होतो बघा, ब्राउनिश, तिथपर्यंत आपल्याला यांना छान भाजून घ्यायचे आहे। ड्रायफ्रूटचा थोडा रंग चेंज झालेला आहे। अगदी लगेच 2 ते 3 मिनिटांमध्ये हे भाजून होतात। आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि आपण ड्रायफ्रूट्सही काढून घेऊया। पॅन गरमच आहे आणि त्या पॅनमध्ये पूर्ण बघा तूप लागलेलं आहे। त्याच्याकरता मी परत याच्यामध्ये तूप घेतलेलं नाही आहे। आता आपल्याला सर्वात शेवटी खोबरं याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। खोबरं लगेच जळते बघा, म्हणून त्याच्याकरता मी खोबरं सर्वात शेवटी भाजून घेणार आहे। इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि गरम पॅनमध्ये त्याला मी भाजून घेणार आहे, म्हणजे ते तूपही पूर्ण या खोबऱ्याला मिक्स होऊन जाईल आणि तेवढ्याच तुपामध्ये आपल्याला इथे हे भाजून घेता येईल। खोबऱ्याला बघा लगेच खोबऱ्याचा रंग चेंज होतो, लगेच ते भाजलंही जातं। इथं आपलं खोबरं भाजत आलेलं आहे। आपल्याला फक्त खोबऱ्याचा हलकासा रंग चेंज होऊ द्यायचा आहे, खूप जास्त ब्राउनिश त्याला करायचं नाही आहे। तुम्ही इथं बघू शकता आपलं खोबरं भाजलं गेलेलं आहे। आता आपण याला पॅनमधनं काढून घेऊया। मी इथं सर्व साहित्य अशा मोठ्या चवळ्या ताटामध्ये घेतलेलं आहे, कारण हे सर्व साहित्य लवकर थंड होण्यासाठी। आता आपल्याला हे सर्व साहित्य पूर्णपणे व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे। त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत। साहित्य पूर्ण थंड झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पिठी साखर ॲड करूया। बघा, तुम्हाला जसं गोड आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही पिठी साखर ॲड करू शकतात। इथं तुम्हाला जर जास्त गोड खाण्याची सवय असेल किंवा आवडत असेल तुम्ही जास्त पिठी साखर ॲड करू शकतात, किंवा तुम्ही कमी गोड खात असाल तर तुम्ही कमी पिठी साखर याच्यामध्ये ॲड करू शकतात। बघा, याच्यामध्ये जे आपण डिंक टाकलेला आहे तो डिंक मी इथे बारीक नाही केला। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तो डिंक पूर्ण बारीकही तळल्यानंतर पूर्ण बारीक करू शकतात। कोणी याच्यामध्ये मखनाही टाकतो बघा, मखण्याचाही प्रसाद खूप छान असा होतो। आणि डिंक टाकण्यामागचा उद्देश म्हणजे डिंक खाल्ल्यानंतर बघा, जेव्हा ते डिंकाचे दाणे आपल्या तोंडाच्या खाली खाताना येतात तेव्हा खूप छान असे लागतात। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर डिंक आवडत नसेल तर तुम्ही डिंक अवॉइडही करू शकतात, आणि मखना जर टाकायचा असेल तर मखना तुम्हाला असाच याच पद्धतीने तुपामध्ये भाजून घ्यावा लागेल। इथं आपला कृष्ण जन्माष्टमीचा पंजिरीचा प्रसाद रेडी झालेला आहे।
बघा, तुम्हाला सर्वांना जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि सर्वांनी वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय.